आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सध्या समोर आली आहे ती म्हणजे खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलंय। राणेंना 12 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवरती हे समन्स बजावण्यात आलंय। कोकणातून आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी माजी खासदार विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवरूनच आता नारायण राणेंना समन्स बजावण्यात आलंय। तर 12 सप्टेंबरला त्यांना हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत। साम टीव्हीवरती आपण आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहतोय। कोकणातून ही बातमी आहे। सिंधुदुर्ग मतदारसंघात जी लोकसभा निवडणूक झाली होती त्या संदर्भातली बातमी आहे। सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली त्यावेळी झालेल्या गोष्टींवरून नारायण राणेंना समन्स बजावण्यात आलंय। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, काय सविस्तर अपडेट आहे या संदर्भातली? नारायण राणे हे सिंधुदुर्ग मतदारसंघातून खरं तर लोकसभा निवडणूक लढले होते आणि याच ठिकाणी आहेत ते जो गैरप्रकार आहे गैरप्रकार करून खरं तर ही निवडणूक जिंकली आहेत अशा पद्धतीचा आरोप आहे ते ठाकरे गटातील विनायक राऊत यांनी खरं तर केला होता। आणि त्यानंतरून आता नारायण राणे यांना 12 सप्टेंबरला आहे ते कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतरून कोर्टात नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश, या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी आपल्याकडे या संदर्भातली अपडेट घेत राहू। पण आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, गैरप्रकार करून निवडणूक जिंकलात म्हणून नारायण राणे यांना समन्स बजावण्यात आला आहे।